आणि लाल महालात राहायला लागला. अगदी मराठ्यांच्या छातीवर बसल्यासारखं. स्वराज्यात चिंता पसरली होती. पण त्याच वेळी बहिर्जी नाईक कामाला लागले होते. लाल महालाची गुप्त माहिती. बहिर्जीने आपल्या गुप्तचरांचं जाळं पुण्यात विणलं. कोणी वेशभूषेत लाकूड विकणारा, कोणी रस्त्यावर भिकारी, तर कोणी लाल महालात काम करणाऱ्या सेवकांमध्ये मिसळलेला गुप्तचर. या लोकांमधून माहिती येत होती शाहिस्तेखान रात्री कुठे झोपतो, कोणत्या वेळेस दरवाजे उघडतात, मुघल सैनिकांची गस्त कशी असते. बहिर्जीने आखलेली योजना. शिवाजी महाराज गुप्तपणे बहिर्जीला म्हणाले, शत्रू आमच्या अंगणात आला आहे, आता वेळ आहे त्याला धक्का देण्याची. बहिर्जीने एक गुप्त योजना बनवली. रात्रीच्या वेळेस काही खास मावळे पुण्यात येणार. लाल महालाच्या गुप्त मागच्या दरवाजातून आत प्रवेश. थेट शाहिस्तेखानाच्या खोलीत धडक हल्ल्याची रात्र. 5 एप्रिल 1663 ही रात्र इतिहासात नोंदली गेली. बहिर्जी नाईक स्वतः एका मावळ्याच्या वेशात पुढे होता. त्याच्या हातात नकाशा नव्हता, पण लाल महालाच्या प्रत्येक वळणाची माहिती त्याच्या डोक्यात कोरली होती. शिवाजी महाराज आणि मावळे लाल महालात शिरले. पहारेकऱ्यांना शांतपणे काढून टाकलं आणि धडधडत पोहोचले शाहिस्तेखानाच्या झोपेच्या खोलीपर्यंत. शाहिस्तेखानाचा घाबरलेला चेहरा हल्ल्याचा अंदाजच नसल्यामुळे शाहिस्तेखान गोंधळून गेला. शिवरायांनी वाघासारखा हल्ला केला. त्याच्या हाताच्या बोटं कापली गेली आणि तो घाबरून खिडकीतून उडी मारून पळून गेला. गुप्त मार्गाने सुटका. हल्ल्यानंतर बहिर्जीने आधीच तयार ठेवलेला मार्ग वापरून सर्व मावळ्यांना आणि महाराजांना सुरक्षित बाहेर काढले. कोणी धरू शकलं नाही आणि मुघल फौज फक्त ओरडत राहिली. औरंगजेबाचा अपमान ही बातमी औरंगजेबपर्यंत पोहोचली.